मीरा भाईंदर वसविरार पोलिसांनी वाहने चोरी करून परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईमध्ये 47 मोठी वाहने जप्त करून तब्बल 7,32,41,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे। या टोळीतील आरोपी खोट्या कागदपत्रांच्या आधारे गाड्या अस्तित्वात नसताना अरुणाचल प्रदेश, नागालँड व इतर राज्यातील विविध RTO कार्यालयामध्ये गाड्यांचे रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन नंबर व इतर कागदपत्रे प्राप्त करत होते। त्या कागदपत्रांच्या आधारे सदर चोरी केलेली वाहने महाराष्ट्र राज्यात पुन्हा रजिस्ट्रेशन करायचे असल्याचे सांगून सदर महाराष्ट्र राज्यातील RTO कार्यालयातून NOC प्राप्त करून विक्री करत असल्याचे समोर आले आहे। 15 फेब्रुवारी रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात ट्रक चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। गुन्हे शाखा 1च्या टीमने दिवस रात्र तपास करून अजहर अकबर शेख, समीर नासिर खान राहणार छत्रपती संभाजीनगर, मोहम्मद शकील शाह राहणार अमरावती, शेख नासिर शहाजदीमिया राहणार नांदेड यांना अटक केली आहे। दरम्यान हे सर्व आरोपी गॅरेज आणि गाड्यांची खरेदी विक्रीचे काम करत असून चोरीच्या गाड्या देखील विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे। तसेच या आरोपीवर एकूण 16 गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले आहे। आरोपींकडून चोरीची एकूण 47 वाहने जप्त करण्यात आली आहेत। विरार पूर्वेकडील नारंगी बायपास रोडवर दुचाकी स्वाराला पाठीमागून टँकरने धडक दिल्याने मागच्या चाकाखाली सापडून एका 30 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे। टँकरच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव शैलेश कोंडगावकर असे असून तो विरार पूर्वेकडील नवजीवन नगर येथे राहत होता। सोमवारी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास तो दुचाकीवरून नारंगी गावाच्या दिशेने जात असताना मागून येऊन एका भरधाव टँकरने त्याला धडक दिली। या धडकेत मागच्या चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला। दरम्यान या प्रकरणी विरार पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे।